बड़ी खबर, महाराष्ट्र तक टीवी की खबर का हुआ असर। वेती काटेला पाड़ा स्कूल की घटिया सुरक्षा दीवार की जांच के आदेश, प्रशासन हरकत में। महाराष्ट्र तक टीवी की खबर का बड़ा असर देखने को मिला है। पालघर जिले के डहाणू तालुका स्थित वेती काटेला पाड़ा जिला परिषद स्कूल की सुरक्षा दीवार में सामने आई गंभीर अनियमितताओं के मामले में आखिरकार प्रशासन को जांच के आदेश जारी करने पड़े हैं। डहाणू पंचायत समिति के समूह विकास अधिकारी द्वारा मामले की जांच के लिए संबंधित पक्षों को नोटिस जारी कर दी गई है। गौरतलब है कि स्कूल की सुरक्षा दीवार निर्माण के कुछ ही समय बाद उसमें बड़ी बड़ी दरारें पड़ गई थीं, जिससे स्थानीय नागरिकों और अभिभावकों में भारी रोष व्याप्त था। महाराष्ट्र तक टीवी ने इस मुद्दे को प्रमुखता से उठाया था, जिसके बाद प्रशासन पर कार्रवाई का दबाव बढ़ा और अब जांच प्रक्रिया शुरू कर दी गई है। इस पूरे मामले को आगे बढ़ाने में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पालघर जिला उपाध्यक्ष अशोक भोयर की महत्वपूर्ण भूमिका रही। उन्होंने स्कूल में पढ़ने वाले मासूम बच्चों की सुरक्षा का मुद्दा उठाते हुए संबंधित ठेकेदार के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की थी। इतना ही नहीं, जिला परिषद पालघर के निर्माण विभाग के कुछ अधिकारियों की कार्यप्रणाली पर भी गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। कथित कमीशनखोरी और गुणवत्ता में लापरवाही के आरोपों ने पूरे मामले को और गंभीर बना दिया है। अब मांग उठ रही है कि संबंधित ठेकेदार द्वारा पालघर जिले में किए गए अन्य निर्माण कार्यों की भी निष्पक्ष जांच कराई जाए, ताकि सार्वजनिक धन के दुरुपयोग और निकृष्ट दर्जे के निर्माण कार्यों की सच्चाई सामने आ सके। कैमरामैन के साथ माधव तलहा, महाराष्ट्र तक टीवी न्यूज। और जो दिखता है वही बिकता है, जो सच है वही महाराष्ट्र तक दिखाता है। नमस्कार, मैं अशोक भोयर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा। अजितदादा या पक्षाचा मी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आहे। काल दिनांक 28/2024 रोजी वेती काटेलपाडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थी पर्यंत आहे आणि त्या शाळेमध्ये शाळेचं जे संरक्षण भिंत आहे ती भिंत एका ठेकेदाराने अतिशय अशा निकृष्ट दर्जाची बांधली होती। त्याच्यामध्ये जे बांधकाम करत असताना ते ठेकेदाराने कुठलंही स्टील वापरलं नाही आणि वीट सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची, म्हणजे एकदम कच्ची मातीच्या स्वरूपामध्ये ती वीट आहे अशी त्यांनी ते बांधकामामध्ये वापरली। आणि त्यांना जे जॉब विचारला असता त्यांनी ते मान्य सुद्धा केलं की मी स्टील आणि वापरली नाही आणि एक गाडी ही मी कच्ची वीट वापरली। सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचं असल्यामुळे तिथं लहान मुलं खेळत असताना कुठलीही गंभीर इजा होऊ नये मुलांना, त्यामुळे मी तत्काळ माझे सहकारी, माझे मित्र, पत्रकार बंधू निलेश कासट असतील, त्याच्यानंतर सत्येंद्र मातेरा असतील, माधव तल्ला असेल, सुधीर घाटाल आणि शैलेश यांना मी तात्काळ सदरची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मी सुद्धा त्याच्यासोबत गेलो आणि ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून ज्यांनी काम केलेलं होतं त्या ठिकाणी मजूर त्यांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी हे बांधकाम संरक्षण भिंत बांधताना कुठल्याही प्रकारचं स्टील वगैरे वापरलेलं नाही, फक्त दगडगोटे टाकून आणि ती उभी केलेली। आता त्याला तडा गेलेला आहे। तडा गेल्यानंतर तात्काळ त्याच्या बातम्या सदरच्या पत्रकारांनी ह्या प्रसिद्ध केल्या। त्याची दखल तात्काळ प्रशासनाने डहाणूच्या गट विकास अधिकारी उच्च श्रेणी आदरणीय सस्ते मॅडम यांनी तात्काळ याची दखल घेऊन त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आमची मागणी आहे की हे जे बांधकाम आहे ते बांधकाम धोक्याचं आहे, ते तात्काळ पाडून आणि सदरच्या कॉन्ट्रॅक्टराकडून ते पुन्हा नव्याने बांधण्यात यावं आणि याला जबाबदार असलेले जे कोणी असतील अधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। तत्पूर्वी आदरणीय बीडीओ मॅडमनी जी चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून आमचे पत्रकार बंधू ज्यांनी ही बातम्या प्रसिद्ध केल्या आणि त्याच्यामुळे प्रशासनाला जाग आली, त्याच्यामुळे सर्व पत्रकारांचे मी वेती ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद सर्व पत्रकारांचे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती करतो।